हाय, मी यशोदा. आज आपण बघणार आहोत इनविजिबल नेकलेस कसं बनवतात. हा बघा, हे अशा पद्धतीचं मी पान घेतलेलं आहे. ह्याच्यापासून आपण आज इनविजिबल नेकलेस किंवा मंगळसूत्र म्हणजे दोन्हीही तुम्ही त्याप्रमाणे घालू शकता. तर मग आता इथं बघा ग्रीन कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत. अजून हे आहेत आपले लॉक जे आपण नंतर नेकलेसला अटॅच करणार आहात बॅक साईडला. आणि आपले हे लॉक बीट्स आहेत जेणेकरून आपण त्याला लॉक करतो ना, की हा ब्लॅक कलरचे क्रिस्टल आहेत. हे आहेत 3 mm क्रिस्टल घेतलेलं आहे मी. आणि हे आहे गेज वायरनं येत नाही, त्यामुळं आपण इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी गेज वायरच वापरावा लागतो, जेणेकरून किती चांगलं व्यवस्थित आपलं बसतं. हे आहेत आपले व्हाईट कलरचे लॉरियल्स आहेत. आपले हे नॉर्मल आपले जे आपण वापरतो कटर आणि प्लायर आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. चला मग आता मी काय करते, इथं मी काय केलेलं आहे 20 इंच म्हणजे 20 इंच घेतलेलं आहे. ते रेडी होऊन मग आपलं 19पर्यंत येतो. तुम्हाला जरी ह्याच्यापेक्षा कमी जरी घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता, तसं काय नाही. म्हणजे तुमच्या हाईटला जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आता इकडं पान घातलेलं आहे आणि बघा नाही, अगोदर काय करायचं आपल्याला एक लॉक बीट घालायचा आहे. अशाप्रमाणे इथं बघा एक लॉक बीट घालून परत हा पान जे आहे ते घालायचं आहे. परत अजून एक लॉक बीट घालून घ्यायचा आहे ह्या वायरमध्ये. तर इथं बघू शकता तुम्ही. बघा, ह्याला काय करायचं आहे, असं मिडलमध्ये घ्यायचं आहे वायरला. अशाप्रमाणे वर एकत्र आणून मग ह्याला बघा इथं तुम्ही बघू शकता. बघा असं काय करायचं आहे, इक्वल घ्यायचं आहे वरती दोन्ही बाजूनी, दोन्ही वायर एका साईडने मिडलमध्ये बरोबर त्याला घ्यायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, प्लायरने आपल्याला बघा असा त्याला आपलं काय म्हणतात लॉक बीटला प्रेस करून घ्यायचं आहे. बघा अशाप्रमाणे प्रेस करायचं आहे, जेणेकरून ती पान इकडं तिकडं हलणार नाही, म्हणजे तिथंच लॉक होऊन जातो. बघा अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. मग आता आपण काय करायचं आहे, ह्याच्या साईडनी ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक आपण दोन्ही बाजूनी काय करणार आहोत, क्रिस्टल ग्रीन कलरचा हा आहे 6 mm क्रिस्टल मी घेतलेला आहे, ते आपण घालून घेणार आहोत. आणि ग्रीन कलरच्या क्रिस्टलसोबत आपण लॉरियल्स घालून घेणार आहोत. किमान 8 ते 10 तरी तुम्ही घाला, जेणेकरून ती थोडंसं असं छान वाटेल. असं एकत्र थोडं टाईट धरून घातलं ना, मग तेवढंच छान दिसतं. तुम्हाला कुणाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. तर बघा ह्या अशाप्रमाणे आपण बघायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्हाला अजून जास्त जरी घालायच्या असतील तर तुम्ही अजून जास्त जरी लॉरियल्स घातलं तरी काय नाही, पण किमान 8-10 तरी घातलं ना मग छान दिसतं असं. तर बघा अशाप्रमाणे आपण घालून घ्यायचं आहे. आणि इथं बघा आता असं कसं दिसतंय, छान वाटतं एवढंच. मग आपण आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये एक लॉक बीट घालायचं आहे, जेणेकरून ते आपल्याला तिथंच लॉक होईल. अशाप्रमाणे चांगलं टाईट धरायचं आहेत लॉरियल्स धरून. मग ज्या लॉक बीटला आपण काय करणार आहोत, बघा त्या लॉक बीटला आपण प्रेस करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं काय करायचं आहे, आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये. तर हे बघा आता टाईट झालेलं आहे, ते हलणार नाही असं तिथं बघू शकता. खूप छान दिसतं ह्या घातल्यावर. तरी मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवेन लास्टला व्हिडिओमध्ये. खूप छान दिसतं, इतकं सुंदर असा म्हणजे कसं महाराष्ट्रीयन लुक पण देतो. आणि आपलं एथनिक वेअर आणि कुर्तीज साडी अशा सगळ्यावर आपण घालू शकतो. अशा पद्धतीचं म्हणजे नेकलेस आहे. तुम्ही इथं बघू शकता. मी आता काय करत आहे, दुसऱ्या साईडनी पण करून घेत आहे. इथं तुम्ही बघा. बघा अशा पद्धतीनं मी दुसऱ्या साईडला पण ग्रीन क्रिस्टल घातलेला आहे आणि लॉरियल्स घालून आता मी दोन्ही साईडनं 10-10 घातलेल्या आहेत. तुम्हाला अजून घालायचं असेल तरी घाला, तसं काही नाही. तर बघा अशा पद्धतीनं मी घालून घेतलेल्या आहेत. आता आपण परत एक लॉक बीट घालायचं आहे, जे आपल्याला लॉक करण्यासाठी. तर इथं बघा आपण एक लॉक बीट घालून घेतलेला आहे. लॉक बीट घालून इथंसुद्धा आपण काय करायचं आहे, ह्याला लॉक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला, बघा लॉक करून घ्यायचं आहे.
खूप सुंदर दिसतं, म्हणजे इतकं छान दिसतं ना, ट्रेडिशनल बी दिसतं. हां बघा, खूप सुंदर दिसत आहे, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच आहे. आता आपण काय करायचं तर ह्याला मंगळसूत्र पण दिसायला पाहिजे, त्यामुळं आपण काय करू, तिथं आपण काळे मणी म्हणजे काळे क्रिस्टल जे आहेत घालणार आहोत. आपण इकडं 4 आणि ह्या बाजूला 4, राईटला 4 आणि लेफ्टला 4 असे 4-4च घालणार आहेत. लई घालणार नाही आपण, का म्हणजे खूप पण घातले की छान वाटत नाही तो. त्यामुळं आपलं लुक मिनिमल असावं आणि युनिक दिसावं, त्यामुळं थोडंसं आपण दिलेलं आहे, मॉडर्न टच दिलेला आहे त्याला. म्हणजे कसं मंगळसूत्र असं जास्त पेंडेंटमध्ये आता आपण वापरतोच, पण हा असं इनविजिबल नेकलेसमध्ये सुद्धा खूप छान दिसतं आणि तेवढंच लाईट वेट पण असतात, खूप छान आणि सुंदर दिसतात घातल्यावर. हां बघा, अशाप्रमाणे मी आता 4 क्रिस्टल घातलेले आहेत आणि एक आपल्याला काय करायचं आहे, लॉक बीट घालायचं आहे, ते आपल्याला लॉक करण्यासाठी. तर हा बघा, आता सध्या रक्षाबंधनसाठी ऑफर चालू आहे. जर तुम्ही 500ची खरेदी केलात तर त्यावर तुम्हाला 50 रुपये सूट मिळणार आहे आणि फ्री शिपिंग तर ते आपल्याला चालूच आहे आपल्याकडं. तर हा बघा, सुंदर दिसत आहे, तुम्ही इथं बघू शकता. आपण काय करायचं आहे, आता लास्टला जे आपल्याला लॉक घालायचे आहेत ना, मग आपण काय करायचं आहे, अगोदर एक लॉक बीट घालून घ्यायचा आहे, मग एक ब्लॅक कलरचा क्रिस्टल घालायचा आहे, परत एक लॉक बीट घालणार आहे आपण. हा बघा, एक लॉक बीट घालणार आहे. मग आता काय करणार आहोत आपण, आता हे जे आपण लॉक करण्यासाठी लॉक असतो ना आपलं, म्हणजे कोंडीसारखा, ते कोंडी इथं आपण घालून घेणार आहेत. असं काय करायचं, वायर बेंड करून घेऊन आपल्याला त्या लॉक बीटमध्ये असं हा बघा अशाप्रमाणे बंद करायचं आहे आणि आपल्याला तिथं त्याला टाईटली असं थोडंसं वर खेचून त्याला आपल्याला तिथंच लॉक करून घेण्याचं आहे, त्या जेणेकरून ती काय होणार नाही, म्हणजे वायर बी ती क्रिस्टलच्या आतमध्ये घालायचा आणि प्रेस करायचा आहे. बघा अशा पद्धतीनं आपण जसं लॉकबीट तिथं मागं केलेलं आहे ना, दोन्ही लॉकबीट आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत. ते बघा असे दिसतं. तर इथं बघू शकता तुम्ही, हे बघा अशाप्रमाणे लॉक होतं ते. मग आता आपण इकडचं ह्या साईडचं पण मी तुम्हाला आता क्लिअरली दाखवते. हा बघा, काय नाही, सेमच आहे. एक लॉक बीट घालायचा आहे, परत एक क्रिस्टल घालून घ्यायचा आहे, अजून एक परत आपण लॉक बीट घालणार आहोत. इथं बघा अशाप्रमाणे लॉक बीट घालायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा हुक म्हणजे हे घालायचं आपल्याला, जे आम्ही जम्परिंग अटॅच करून एकात एक आपलं अटॅच करून घातलेलं आहे. तर इथं बघा, हा बघा अशा तुम्ही बघू शकता ना व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीनं मी घातलेलं आहे. हा बघा अशाप्रमाणे घालायचं आहे. आतमध्ये क्रिस्टलमध्ये घालायचं, तिकडं त्या साईडचं थोडं निघालं होतं, क्रिस्टलमध्ये आतमध्ये घालायचं, म्हणजे असंही टोचत नाहीच तो, पण तरी आपल्याला म्हणजे फिनिशिंग चांगलं दिसेल, त्यामुळं थोडंसं आपण त्याच्या आतमध्ये घालायचं आहे. मग पॅक केलं ना, मग काय नाही, खूप छान दिसतं, खूप मस्त दिसतं बरं का. तर हे आपण लास्टला जे क्रिस्टल घातलेले आहेत ते आपलं वायरसाठी सुद्धा झालं आणि दिसायला पण छान दिसतं. हा बघा तुम्हाला किती छान वाटत आहे ना, फिनिशिंग खूप मस्त दिसतं. तुम्ही इथं बघा किती छान दिसत आहे, खूप सुंदर दिसतं, खूप छान सिंपल आहे आणि एलिगंट लुक देतो, इतकं छान असं हे आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. हा बघा किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब